सासूरवास होता, आता सुनवास आहे. 3 प्रकारच्या गवळणी, सगळ्या गवळणी गोळ्या झाल्या, चोरी झाली म्हणल्यावर त्यांनी बाकीचा सगळा धंदा बंद केला. अशा थाप तुम्ही जशा गर्दी करून माझ्या मोरो बसाय तसा काकू मोरो सकाळ सकाळ तांबडं फुटाय गवळणी. आणि मग शान्या 2-3 गवळणी आमच्या मामासारख्या गेल्या, कुडलिक मामासारख्या. ते म्हणजे काकू काय गेल्या आठवड्यात तुझं कुणा संग काय, तू मी झालं तक भांडण फिंडान. अय सोमेश्वर महाराज काय तक पिकतक वैरागमध्ये काय कोणाची बनबन काय कोणाचं. हा ती म्हणजे का तसलं काय नाही, कोणी उन्या वाईटावर केलं असलं तर काय सुद्धा नाही. अनुमान आहे हा, प्रमाण हे अभंग म्हणजे अनुमान प्रमाण आहे. ती म्हणले कोणासंग भांडण नाही, कोणासंग तंटा नाही, ऊन पाडायला लागले. मग तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकते, म्हणले चोरी कुणी केली हे मला माहीत आहे, कोणावर संशय घ्यायची गरज नाही आणि कोणावर विचारायची गरज. चोरी कोणी केली ही मला माहीत आहे म्हणल्या गल्लीतल्या 10-12 आगाव गवळणी होत्या का, त्याच्या बांगड्या मागं सारून टकोरीचा पदर कमरेला खाऊन लुगडं जरा वर थोडं खाऊन का पळताना अडकून म्हणून अशा तासून काकू नुसतं नाव सांग, कुठल्या बी गल्लीतलं चोर राहू दे, नाव सांग त्याला धरून आणून सकाळ सकाळ इशीत बनवून आख्या बाजारची भरपाई करून घेऊ. तू नुसतं नाव सांग, आम्ही आहे ना, तू कशाला सीता कधी बसते, तुला माहित आहे ना चोर माहित आहे, पण नाव सांग म्हणलं की म्हातारी गप्प बसायची. नाव सांगत नव्हते. म्हणले काकू चोर माहित आहे ना, ते म्हणले माहित आहे ना, 100% मला चोर माहित आहे, कोणावर संशय घ्यायची गरज नाही. पण नाव सांग ना, नाव का सांगत नाही, नाव सांग म्हणलं की म्हातारी गप. आणि मग दुसऱ्या म्हाताऱ्या बावचळ्या म्हणले काय काकू सकाळ सकाळ थट्टा करते, आला मला काही टिंगल करायला लागली का, तू सांग ना नाव, जाऊ दे पुरी जाऊन आणते त्या धरून त्याला बडवून वसुली करू. नाव सांग म्हणल्यानंतर म्हाताऱ्या गवळीने लय विनंती केल्यानंतर काकू म्हणली कसं सांगू, नाव सांग म्हणल्यावर काय म्हणली कसं सांगू, म्हणजे कसं सांगू म्हणजे तोंडानं सांगून कसं सांगते ती कसं नाव. ती म्हणजे तोंडानं सांगायची अडचण नाही, पण मुळात ज्यानं चोरी केली त्याला नावच नाही. ह्याला म्हणते ती तिड्यातलं बोलणं. म्हणून हे नवीन पोराठोराला कळत नसतं, नवीन पुरुषीला बी कळत नाही, म्हणून म्हाताऱ्याची चर्चा असते ती. बरं का, ज्यानं चोरी केली तू माहीत आहे चोर, पण त्याला नाव नाही म्हणले की ती आगाव गोळणी म्हणले ही आता म्हातारी सकाळ सकाळ टिंगाल करायला, आम्ही आता एवढं मागण्या मागं चालल्या त्याचं काय करायचं. बरं का, आता हानाहानीच्या मोडमध्ये होतो, चोर पकडून दणक द्यायच्या लेवलमध्ये, पण ही नाव नाही म्हणते. सकाळ सकाळ काकू टिंगल करायला, काकू असं असतं का, 2-4 म्हाताऱ्या गोळणी गेल्या, नाव नाही असं रातंजनमध्ये कोण आहे का तुम्ही सांगा. अख्या रातंजनमध्ये बिगर नावाचं कोण आहे का. माया वर बघा, बिगर नावाचं त्याचं भले पाळण्यात नाव ठेवलं नसेल, त्याला पिंट्या शिंट्या गोट्या स्वाम्या महाद्या असं काहीतरी म्हणते तीस म्हणत नाही ते, असं आहे का नाही. काकूला विचारलं बिगर नावाचा चोर असू शकतो, हाय म्हणले, जाऊ दे नसू दे, नाव ना सांगू दे, त्याला काय लोक काहीतरी म्हणत असतील की, लोक काय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, हे आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, मनती नंदाची या पोरे, मनती नंदाची या पोरे. आता ऐका, नीट ऐका, जरा कान देऊन ऐका म्हणजे विषय कळल. ज्यानं चोरी केली त्याला नाव नाही, पण लोक त्याला काय म्हणते ती म्हणते नंदाचे पोर, त्याला नंदाचं पोर म्हणते ती. नंदाचं पोर म्हणजे राजाचं लेकरून, ती म्हणजे किसना, ही डायरेक्ट हिट कनेक्शन. म्हणजे काकून काय सांगितलं चोराचं नाव नंदाचं पोर, त्याला लोक काय म्हणते ती नंदाचं पोर. म्हणल्या बांगड्या मागं सारणाऱ्या गवळणी म्हणले आता आपलं तोंड पुढे, पाय काढल्याला बरा. नंदाचं पोर म्हणजे काय किरकोळ आहे काय, राजाचं लिखरून, त्याच्यावर ही बाई नाव घेतील, त्याच्या घरी कळ लावायला ती यशोदा गरीब आहे का, हानीला आपल्याला बरं का, तिच्या लेकराच्या नादी लागल्यावर ऐक नाही. चांगल्या शिवाय दिले त्यानं गात्यात कुणी यशोद्यानं, ऐक नाही. तुम्ही लपून याची गोठी गेला गता कालाच्या पाठी, एवढी तरी तर खोटी गे गोकुळ जाणारी, एवढी तरी खोटी गे गोकुळ जाणारी, लपून याचा भावरा, याचा भावरा घेता सारंग धरा, घेता सारंग धरा, बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारी, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारी. आखी गवळण वाचून घ्या. तुम्ही ठाईच्या वडाळा
गोकुळच्या नारी शिव्या दिल्या. तुम्हाला अकल नाही म्हणजे माझ्या बारक्या लेकरावर 5 वर्षाचं बाळ माझ्या अंगणी माझ्या खेळ ऐक नाही का लटकाच घेता आलं ग लेकरावर नाव घेता. तुम्हाला काय लाजावर आहे नाही माझ्या घरात कमी हा. अरे एके दिवशी श्रीकृष्ण परमात्मा डेऱ्यात लोणी खात होता आज जाऊन आणि यशोदा घुसळण करायची सकाळ सकाळ तिला घाम आला थंडीत माझ्याकडे बघा तरी लोणी वर येईना. मग ती लोणी काढायची सुद्धा प्रक्रिया म्हाताऱ्या बायाकडून शिकून घ्या तुम्हाला येत नाही. थंडीच्या दिवसात गरम पाणी टाकावं लागते दह्यात तवा लोणी गपा गपा वर येते आणि असल्या उन्हाळ्याच्या दिवसात शिळं पाणी टाकावं लागतं रांजणातलं गार तवा गपा गपा लोणी वर येते. उन्वणी घालते शिळवणी घालते तरी लोणी ना यशोदा एकटीच बडबड करायला लागली. डेऱ्यात हलवीते ही बाबा आतच जाऊन येईल तेवढं खात होता. आधारात तिनं पुन्हा बॅटरी लावून आत बघितलं तर ही बाबा डेऱ्यात पवत होता. डेरं बारकं होतं काय हा डेरा मोठा 27 फूट उंचीचा डेरा बरं. ही बारक्या असल्या गाडग्यात कवा ताक व्हायचं कुटीवर गाईन त्याचं. तुम्ही पैठणला गेला हो कधी पैठणला एकदा जाऊन या. जो श्रीखंड्या रांजण भरायचा तो रांजण 27 फूट खोल आहे. तुमच्यातल्या हिरी नाही त्या तेवढा खोल रांजण आहे. आता बी षष्टीच्या अगोदर आता केलंच आता षष्टी झाली मागे फाल्गुन वद्य षष्टीच्या अगोदर 8 दिवस गावातली सगळी माणसं वल्या पडत्यानं कावड घेऊन गोदावरीवरनं पाणी रांजण भरायला चालू करते. प्रत्येक वर्षी षष्टीच्या आधी उत्सव असतो. ज्याच्या घागरीनं रांजण हिंडकाळल त्याची श्रीखंड्या म्हणून पूजा करते मग षष्टीचा उत्सव चालू होतो. कळतं का बरोबर. रांजण पैठणचा 27 फूट खोल आणि 20 फूट रुंदीचा रांजण आहे. ती रांजण भरायचं म्हणजे खायचं काम आहे काय. आणि तसला 36 वर्ष देव कावडीने एकटा भरत होता. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे देवानं भरला. आणि मग ती डेरा बारका असेल काय ही तर अलीकडलं कलियुगातला 400 वर्षापूर्वीच आहे. ही कवा झालं द्वापार युगात श्रीकृष्णाचा अवतार त्याचा डेरा बारका असेल काय. तुम्ही म्हणाल डेऱ्यात कसा गेला पवत होती डेऱ्यात. मग आईनं बाहेर काढलं 2 मुसकाड्या लावल्या. सकाळ सकाळ बिनापूरच्या मला घाम आला सांगायचं नाही का तू लोणी खातो म्हणून काला बाहेर. आईनं टप्पू दिला म्हणल्यावर त्यानं चाकाचं डेरं असलं 2-4 दारात म्हणलेलं होतं. त्यानं रवी घेतली आणि डेऱ्याला फेकून आणली महादेव महाराज. डेरा जी फुटला 2-4 म्हातारी वाटायला झोपली होती दारात. म्हातारी पुरात वाहून गेली ताकाच्या अनेक जापली नाही ती बरं का. कळत आहे का. त्यानं ताकाचं डेरं फोडलं 2 कोणी किसनानं आईनं मारलं म्हणून त्यानं रवी घालून डेरा फोडला. 2-4 म्हातारी अशी उघड्या अंगाला उन्हाळ्यात झोपली होती. परवरी ज्या डेऱ्यातलं ताक सुटलं ते ताकाच्या पुरात वाहून गेली. ज्याच्या घरी इतका पुरा एवढा आहे तो काय गरीब आहे. आणि मग असा श्रीकृष्ण आणि एवढ्या मोठ्या श्रीकृष्णाचं नाव घेतलं गवळणीने. म्हणती नंदाच्या पुरे आजी चोरी केली खरे. जी डांगडिंग करणाऱ्या गवळणी ती नंदराजाचं नाव कळल्या कळल्या घर गाठलं त्यांनी. हे जर मरुदी म्हणले आपल्याला नको देणं घेणं मोठ्याच्या कोणी भानगडीत पडायचं. पण शहाण्या गवळणी होत्या म्हाताऱ्या शहाण्या अनुभवी गवळणी ती तिच्या कानाला लागल्या. काय ग सको काय लोक त्याला नंदाचं पोर म्हणते ती म्हणजे तू म्हणत नाही का. हे मी काय तुमच्या भुसकाट भरलं का डोक्यात माझ्या. मी त्याला नंदाचं पोर म्हणत नाही. कुणाचं तर उचलून आणलं असेल त्याचं नाहीच हे. खरं आहे खोटं आहे. ती नंदाचं यशोदेचं पोरग होतं का नाही. हा देवकीने वाहिला यशोदेने पाळीला आणि पांडवाचं बंदीजन होऊन राहिला. देव आहे तो आयोनी संभव नोहे काही श्रमी आणि नामयाचा स्वामी प्रगटला. तो काय माणसाचं लेकरू आहे का. सगळ्या जगाचा बाप आहे देव. म्हणजे सगळी लोक त्याला नंदाचं पोर म्हणते तू का नंदाचं पोर म्हणत नाही. तेव्हा ती शहाणी अनुभवी टॅलेंटेड डोकेबाज गवळण त्यांना सांगायला लागली. माझ्याकडे बघा तुमच्या डोसक्यात बुसकाट भरले का म्हणले का ग तुम्ही त्याला नंदाचं आणि यशोदेचं पोर म्हणता. ते म्हणले हो. अरे माणसाचं लेकरू असूच शकत नाही. म्हणजे कशाहून तुम्हाला माहित आहे का. जन्मल्या 11व्या दिवशी एक बामण आलता. कृष्ण जन्म झाला आणि 11व्या दिवशी बामण आला. कोणचा बामण महाबळ आहे का नाही. महाबळ दैत्य आला. त्याला तिकडे कंसाला कळलं होतं तुझं लागी वदीन तो उपजला माझ्या आधी. मायेनं सांगितलं होतं कृष्ण जन्मला आणि गोकुळात पोच झालाय. कंसाला येणवर आला. एवढ्या दरवड्यात जेलमध्ये असताना सुद्धा हे पोरग गेलं कसं. आणि मग महाबळ त्याचा जोडीदार कुस्तीतला ते मला मित्रा घाबरतो कशाला. मी बनावट राक्षस आहे चायनीज माल आहे म्हणलं आपल्याकडं. आपल्याला कशाचं बी रूप घेता येते. मायावी राक्षस आहे. आता जातो नाकानं त्याचं मुंडकं खोडून येतो वैऱ्याचं तुझ्या. कुठं आहे गोकुळात आहे. मग हे महाबळ दैत्यानं बामणाचं रूप घेतलं. असा बामण शिंडी फिंडी लांबवली माझे महाराज अशी लांब शिंडी चकाचक बामण गाडी. पंचांग नवच घेतलं मामा बाप्पा. दोहातार नवी बिगर गाडीत मोडताच त्याला दोहातार नेसाईनं आपदून नेसलं बरं का. ताई दोहाताराचा नेता समज नाही. दोहातार नेसलं जाणवं उलट अडकावलं यानं. जाणवं कोणीकडे असते माहित नाही. उलट ती जाणीव त्याला नाही जाणवायची बरं का. नसल्यामुळे त्यानं उलट अडकावलं.
उपरनं 90 धडीचं खांद्यावर टाकलं, स्वास्तिक उलट काढलं. कशावर? सवाशी जात असली तर सवाशी काढल, ही जातच उलटी बरं का. स्वास्तिक पंचांगावर ते उलट काढलं, काकत मारून गेलं, डायरेक्ट गोकुळमध्ये गेलं. आणि गेल्या गेल्या तिथं जाऊन आरोळी ठोकली चौकात, पंचांग बघणार, ज्योतिष बघणार, भविष्य सांगणार. आता भविष्य म्हणलं की ह्या पागल झाल्या, भविष्यकार जेलमध्ये आता. विठाला विठाला विठाला. भविष्य बघणार म्हणलं की ह्यांना सांगावं लागत नाही कसं यांची बुद्धीन काय जुळतंय हे कळतच नाही. त्या काळातले सुद्धा गवळणी अशाच होत्या, आताच्याच अशा आहेत नाही. भविष्य सांगणार म्हणलं की गलीतल्या बाया गोळा झाल्या. अगं बाय 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 का बामण आहे म्हणले तेजस्वी, हा काय पंचांग आहे, काय पंचाय, काय उपरणं, काय जाणून उलट घातले बरं का. बामणाची ते चर्चा, भटाची चर्चा. काय तेजस्वी पुरुष असला बामण आपल्या गोकुळात आतापर्यंत बघितलं नाही. बाया पाया पडायला लाईन लावून. कुणाच्या? बामणाच्या. ते म्हणले काका तुम्हाला भविष्य सगळे हा आपल्या भविष्यावर ग्रह बसतात, ग्रह तारे नक्षत्र बघून मी भविष्य सांगत नाही, इतका भविष्यकार मोठा आहे. ते म्हणले आमचं सांगा ना. ते म्हणले तुमचं नाही, आधी राजापासून सुरुवात. कुठं आहे राजाचं घर? ते म्हणले जावा माळाला आहे. राजाचं घर कुठं आहे? तिकडल्या गलीला. मग तिथं तो गेला, वेळ झाल्यामुळे त्यानं दारात जाऊन यशोदेची हाक ठोकली. भविष्य बघणार, पंचांग सांगणार, ज्योतिष सांगणार. देवाची आई पागल, आपणच पागल आहे नाही. बस पंचांग बघणार म्हणल्यानंतर वाड्यातनं बाहेर आली. कोण ज्योतिष आला? तिनं त्या बामणाचं रूप डुप्लिकेट लय झगमग असते, चायनीज माल, क्वालिटी नसती पण झगमगले असतं. आणि ते डुप्लिकेट मायावी राक्षस होता, पण तो बामणाचं रूप घेतलेला. पंचांग उपरनं ते झगमगाट बघून यशोदा पागळी. कुठले तुम्ही? ती मला मी रातंजनचं आहे. भविष्य 1 नंबर बघणार. आता कृष्णाचं भविष्य जन्मून 11 दिवस झाले. गर्गमुनीने त्याची कुंडली काढली होती, सगळं व्यवस्थित होतं. कुळगुर आहे तो. ह्या बामणा नादी लागायची गरज आहे का? देवाच्या आईचं सांगायला लागलो. आता बाया नादी लागल्या, कुठानं झाला त्या सोडून द्या ज्योतिषाच्या. पण ती कृष्णाची आई सुद्धा ज्योतिषाच्या नादी लागली. काय नाळा यांची त्याची ज्योतिषाची काय मला आणि कळलं नाही, आणि कोणालाच कळलं नाही. कोणालाच न कळण्याच्या पलीकडलं आहे. त्याला बामणाला घरात बोलवलं, बसायला पाठ दिला, टेकाय पाठ दिला, पंचांग टेकायला पाठ दिला. पंचांगावर त्यानं आपलं पाटावर पंचांग टेकलं, एका पाटावर बसला, टिकून बसला, आयटीत बिताडाला ढेल झाला. तिनं ते 11 दिवसाचं लेकरू समोर आणलं, ठेवल्यानंतर बाळूच्यात कृष्ण होता. ती बामणाकडे बघायचा, बामणाला म्हणला जय हरी. ती मला जय हरी, थांब तुझंच काटा काढाय आली बरं. हा, ती म्हणला काका सावकाश होऊ द्या, काय गडबड करू नका, आता 1 वाजली बरं, तुमचं सावकाश चालू द्या. आणि मग बामणानं त्याला बघितलं, म्हणला इथवर राहायला का? तुझ्या भेणं आमचा राजा कंस तिकडं धोतार पिवळं करायला लागला, तू तर हाय तर एवढा म्हणला बाळू त्यात का आयला का म्हणला. बघत होतो तुला. तिनं आपलं ठेवला समोर आणि सांगा म्हणली भविष्य. आणि मग सांग म्हणले हा कधी जन्मला? ते म्हणले श्रावण महिना होता, वद्य अष्टमी होती, आणि रातच्या बरोबर काठ्यावर काटा यायला 12 वाजता हे जन्मलंय म्हणून त्यानं पान बघितलं, पाठदिशी पंचांग गुंडाळलं, काकत मारलं, दोस्तार धरलं की निघाला बाहेर. म्हणजे देवा काय झालं? काय नाही म्हणजे तुझ्या पोराचं भविष्य सांगण्यासारखं नाही, उशीर झाला आता कुठं सांगितलं बस. म्हणजे सांगण्यासारखं नाही म्हणले, मी सांगून तू ऐकून अजिबात विचित्र आहे, तुझं सांगण्यासारखं नाही म्हणल्यावर यशोदा घाबरली, पुन्हा पाया पडली. काय असेल ते सांगा, आमच्या नशिबानं होईल ते आम्ही करू. ऐकायचं आहे तुला? माझं म्हणणं आहे तू ऐकून आणि मी सांगून. नाही म्हणजे देवा तसं करू नका, सांगा. पाया पडून बामण पुन्हा रिटर्न बसवलं पाटावर. त्यानं ते पान उघडलं आणि सांगितलं हे पोरग म्हणजे 1 नंबरचं चोरट आहे. कसलं आहे? मग ते खरं होतं का खोटं होतं? खरं होतं. देव टाळ्या वाजवायला. देवा बामण डुप्लिकेट पण भविष्य ओरिजिनल सांगायला लागलाय बरं का. विठाला विठाला असू द्या म्हणले. पुढचं पान उघडा, पुढच्या पानावर काहीतरी चांगलं निघल. पुढचं पान उघडलं. आता तर म्या सांगून तू ऐकून. हा विचित्र आहे, त्याच्यापेक्षा तू ऐकून मी सांगून. नाही म्हणजे सांगा काय असेल ते असेल. 1 नंबरचं व्याभिचार आहे तुझं पोरग, आहे का नाही? हे बी खरंच होतं. मग तर कृष्णा मोठ्याने हसायला लागला. वा देवा शबास, लगे राहो, पुढे हागे पडो बरं का. चालू झालं भविष्य सांगायला. 1 नंबरचा भांड कुजळ आहे म्हणला, मारामाऱ्या करील, चोऱ्या करील. एवढंच नाही यशोदे, आख्या खानदानाचा काटा काढील. खरं आहे का खोटं आहे? काढलाय काटा, काढलाच. यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही केली, कळी स्वकुळा लावी आली. स्वतःच्या हातानं 56 कोटी यादवाचा नाश करणारा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. बामणानं डुप्लिकेट असताना भविष्य खरं सांगितलं, सगळंच खरं सांगितलं होतं. यशोदा घाबरली, म्हणले काय 10-5 लाख घ्या, पण ह्याची शांती फिंती काय तर पर्याय सांगा. ह्याला पर्याय नाही म्हणून, एकच पर्याय, ह्याची शांती करा. म्हणजे काय करा, 40 फुटी पोकलेन बोलवा, यमुनेच्या कडेला मोठा खाटा खांदा आणि ह्याला आताच पुरून टाका, एवढाच पर्याय आहे.
तेव्हा म्हणलं तुम्ही लांबच्या टेपला पोचला आणि मला लई कामं करायची ती राव म्हणलं तुम्ही आताच मला पुराय निघाला. यशोदा घाबरली. देवा ह्याचं काय असेल ते आमच्या आम्ही निस्तारता, तुम्ही थांबा, मी तुम्हाला शिदा देते आणि तुम्ही जावा. ठीक आहे. ती पडवीलाच कृष्ण आणि इकडे बामण बसला आणि यशोदा आत गेली. देवान ठरवलं आई काय भविष्य माझं बघितलंय बामणानं, दक्षिणा माझे बी देणार. तिला आताच नादी लावलं आणि देवानं त्या बाळूत्यातनं सगळ्या लाकड म्हणजे ज्या पाटावर बसला होता त्या पाटाला, पंचांग ठेवलेल्या पाटाला, टेकलेल्या पाटाला सांगितले बाबा आता आपण घरी दोघं तिघच आहे, एक देव बाप्पा, माझी आई आणि मी. तुम्हाला सगळ्याला विनंती आहे तुम्ही गडबड करायची नाही, गोंधळ करायचं नाही बरं का. हां त्याच्यामुळं सगळ्यांनी एक एक चान्स घ्यायचा, बामणाची म्हणजे सेवा करायची, बामणाचा पाहुणचार करायचा ना आपापल्या जागेला बसायचं. इकडे तिकडे घरात गुंडरात फिरायचं नाही, सगळ्याला नंबर लावून चान्स मिळाला पाहिजे. देवानं घरातल्या निर्जीव वस्तूला आव्हान केलं. असे केते काय तुम्हा हे नारायणा निर्जीवा चेतना अनावया. त्याला काय असे काय करशील तरी नव्हे काही राहीचा डोंगर पर्वत राही. त्यानं लाकडाला आज्ञा दिली आणि मग पाठ म्हणला बरं आहे देवा तुम्ही सांगाल तसं. कवा सुरू करणार, कवा सुरू करणार म्हणल्या ज्या पाटावर बसला होता का नाही बामण, त्या पाटानं असा बामण वर नेला मंडपाच्या वर. ती बामण असं धरून अरे ही काय भानगड भुताटकी काय वर कुठं चाललो मी. आणि वर 20-25 फूट नेल्यावर म्हणलं हे पाटावर खाली नेणार की म्हणला देवा, पण आपला एक वसूल आहे बरं का. हां माझं असं असतंय म्हणला तुम्ही इतक्या वेळ माझ्या अंगावर बसला का नाही आता, हां तेवढा वेळ मी तुमच्या अंगावर बसतो. वर नेल्यावर पाटानं वर आकाशात नेऊन बामणाला सांगायला लागला. आपलं तसंच आहे म्हणला, आपलं सगळं वसुली असते जागच्या जागेला, आपण मागं कर्ज ठेवीत नाही. मी आता तुमच्या अंगावर बसणार, तुम्ही माझ्या अंगावर बसला ना तास दीड तास मी तुमच्या अंगावर. बामण म्हणला तुझ्या पाया पडतो खाली नी, आधी मला खाली जमिनीवर टेकन मग 1.5 महिना बस म्हणला. अडचण काय नाही. ती मला इतका उशीर कुणाला आहे आताच बसणार. 40 फुटावर वर बामण नेला आणि पाठ उलटा झाला, मुंडीवर बामण खाली पडला. बघता काय माझ्याकडं शिंडी तुटून गेली त्याची. शिंडी पहिल्या कुच्यात खालास म्हणला मिळू आता काय राहत नाही या घरात, निर्जीव वस्तू हा ना. आणि पहिल्या पाटानं सेवा केल्यावर दुसऱ्या पाटाकडे देवाने विचारलं ए अरे तू काय करतो म्हणला, वेळ नाही आपल्याकडं, हां 1 वाजत आली तुझं उरक म्हणल्यावर भावकीचा प्रश्न. पहिला पाठ म्हणला पहिल्या पाटाने ह्याला वरनं 40 फुटावर नापटलोय म्हणजे 1001ची पावती फाडली सप्त्याला बरं का. आपण 1501, आपण काय कमी आहे का, दुधाच धंदा आहे आपला, अडचण काहीच नाही बरं का. हां ती पाट असा निघाला बुंगत बाहेर गेला आधी 5-50 फूट रिवर्स गेअर टाकून. ती कुंड जे पडत आला नेमका बामण उठायला आणि पॅकटात धडकायला गाठ पडली. असा महागणं पाटीत दिला दणका, पुढच्या भिताडावर जाऊन मागच्या भिताडावर पुन्हा असं 2-4दा धडका धडकीवून बामण मध्ये पडला. अरे चाललंय काय म्हणला, विटंबीला बटन दिला पाठीवरी, जेव्हा दणका दिलाय पाटानं पंचांग टेकलेला पाठ होता. त्याला देऊन सारे तुझं काय, ती म्हणला आपली 2051 बरं का. आपण बी कमी नाही, ढिला पडतच नाही म्हणला. भावकीचा प्रश्न आहे कुठं तोंड खाली करायचं सुधाकर महाराज. हा ज्या पुढचा पाठ उठला ती तर टँडपर्यंत मागं रिवर्स गेअर टाकून गेला मामा. आणि थडका थडकीतनं असा निघस तोर ती कुंडचे भोगात आला आणि थोबाड गवसूंचे दणका दिला. असा गोल अर्धा तास बामण फिरत होता, निस्ता गोल फिरत. ही बामणाची मजा. ही खालीच बाळू त्यात आहे. ठोकाठोकी कोणाची चालली, निर्जीव पाटाशींची त्या बामणाची लाकडाची. हा म्हणता लाकडाने इकडून एकाला फेसबुकवर पोस्ट टाकून म्हणा, व्हॉट्सअपला म्हणा, इंस्टाग्रामला सगळ्यांनी ईमेल जीमेल करून सगळ्या तालुक्यातल्या लाकूड संघटनेचा अध्यक्ष मुसाळ. आता जुन्या बायाला मुसाळ माहिती आहे, आता नवीन पुरी ठुरीनं मुसाळाचा ते जमानाच गेला. मुसाळ उकळात उभा केलेला असते. ती उकाळ म्हणजे बी चांगलं 2 पायल्याचा गाण्याचा उकाळ असते. जोड गहू कुटायला, साडी कुटायला होतं का नाही, तुम्ही चालवलं का नाही मुसाळ. एका हाताचा कारभार नाही त्याला, असं एका हाताने खाली एका हाताने वरी 2-2 हातानं मुसाळ चालवलं. मुसाळ म्हणजे असा रगेल गडी बिनिडीत. माणसं एखादा आगाव असलं म्हणजे काय बिनिडीच्या मुसळावणी करायला लागलाय बरं का. बिनिडीच असतं कोण मुसळ. म्हणून तर त्या अध्यक्ष लाकूड संघटनेचं त्याच्यापर्यंत फोन गेला आपल्या संघटनेचं कुठल्या तरी बामणाचं भांडण लागलंय यशोदेच्या घरी. त्यानं तिथनंच एकदम ओपन केलं रेडिओ स्टेशन. सगळ्यांना सांगितलं ऐका सगळ्यांनी यशोदेच्या वाड्यावर जावा, कोणती बामण कोणी का आलंय त्याचा सत्कार करा. त्या आपल्या संघटनेसंग त्याचं भांडण झोपलंय. आणि मग ती सगळी लाकडाची हात्यार यशोदेच्या वाड्यावर वाट बघून तासून बाहेर आला की दणका द्यायचा. आता ही पाटाशिंजा चालतं, काटवट आली बरं का, ते घरातले पाट आलं, पळपाट आला, बियलनं आलं. आणि मग ह्यांची घरात मिटिंग चालू झाली. आणि मग असं चालू झाल्यानंतर बियलनं कुठं ठेवलेलं असतंय, कबशीच्या घरावर असतं आडवं बेल ना. बशी टिकून बसते कबशीच्या घरात, कप लटकून. ही सगळी लटकलेलीच कप आहे बरं. बस्या बसून बरं का टिकून.
सोफा सेटवर कप लटकून नरड्याला दावं लावून बरं का. हे सगळी कपच आहे ती लटकलेली जाईल बरं का. ह्यांना टेकाय चान्स लटकून आणि बेलना आराम असतं वरच्या कडला असतं का नाही हा किचनमध्ये. आणि मग ही लई ठोकाठोकी लागली, लई ठोकाठोकी. पाटानं दणका दिला, काठोटीनं दणका दिला, बामून बोंबलायला लागलं, गाव गोळा व्हायला लागलं. देवानं सांगलं ए बेलन्या तुझं एकच काम, फक्त याचा आवाज बंद करायचा. पाटानं ठोकाठोकी, पळपुटानं ठोकाठोकी, काठवटीनं दणकं दिलं, बामण वारडायला ला करून जसं बेलनं कबशीच्या घरावरनं उठलं मामा डायरेक्ट जाऊन नरड्यात हिट कनेक्शन. त्याला गाठ असती कडला, नरड्याच्या आत गाठ, आवाज बंद कारखाना. विठाला विठाला विठाला. आता बेलनं गेलं कबशीच्या घरावरनं, मग चमचे फिमचे चाटू अडकवलेली सगळी ठोकाठोकी. भांड्याशींची मिटिंग झाली. ए काय आज लाकडाच्या संघटनेवर आहे. बरं ही लाकडाची संघटना म्हणजे दांडगी संघटना आहे. आज जर ह्यांच्या मदतीला आपण ह्यांच्या मोर्चात सहभागी झालं तर उद्या आपल्यावर काय अडचण आली तर ही जाणते ती आपल्याला वाचवते. मग आपण मागं राहायचं नाही, मदतीला पुढे जायचं. सगळी भांडी, तवा गेला, ते तवली गेलं, पातेलं गेलं, बघून पळी सगळी निघाली. सांडस, तांबे, वाटे, ताट, पराती, भांडी, हांड घरातल्या सगळ्यांनी ठोकाय चालू केलं. कुणाला? बामणाला म्हणा. सगळे निघाले पण उलटणं जागेला शांत होतं. कोण? हा उलटणं निघच ना. बाकीची भांडी म्हणली का रे तुझं काय विचार आहे? नाही नाही मला येणार की मी. हां पण आपण 4 माणसात जाताना आपण गबळून जात नाही. आपल्याला जरा नटानटी करावं लागते. मला मेकअप केल्याशिवाय आपलं बरं दिसत नाही, कारण आपलं वजन नाही. मला सगळ्यात तुतुंगडा पदार्थ कोण? निका वाळलं म्हणा बरं आहे ना. निका हाडकोडा पदार्थ कोण आहे? सरळ निका चपटा. सगळ्यात हाडकोडा पदार्थ, हलका पदार्थ वजनाला कोण आहे? उलटणं. म्हणलं आपलं वजन पडत नाही, त्यामुळे आपल्याला मेकअप करावं लागते. थोडा डामडोल केल्याशिवाय आपल्याला ओळखीत नाहीत लोक 4 माणसात. म्हणजे काय भानगड आहे ती? मला तुम्ही जरा बघा म्हणजे मी काय काय चीज आहे ते तुम्हाला कळलं. उलटणं उठलं मेकअप करायला उठलं, तसंच चुलीत जाऊन बसलं. अय माया उलटणं इस्त्यात जाऊन बसलं. कोळशाचा आर होता चुलीत, आधीच पातळ लाल भडक झालं दोन्ही अंगानं. कोण? उलटणं. हा उलटणं वाळली माणसं चॅप्टर असतात, जरा सांभाळून ना जावं बरं का. जी उलटण आहे ती का नाही कधी तुलावतेली काय सांगता येत नाही. बार काय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. उलटण्याचं चाललंय, तुम्ही कोणाला मनाला लावून घेऊ नका. उलटणं मेकअप केलं. अरे म्हणजे इतकं तो आणला तेवढंच लागतंय म्हणला. तुम्ही मजा बघा म्हणला. आता जे मुसळाला जमलं नाही, जे उकळाला जमलं नाही, जे पाट्या वरवाट्याला जमलं नाही, ते पट्या करून दाखवतो. उलटणं खुश झाले गाड्यात. विठाला शूटिंग वाले उलटणं, सगळी उलटण्याचा पराक्रम बघायला लागली. सगळी थांबारे म्हणली ही काय करते बघू. तू तुंगडं ही लई तू तुंगडं वाळला आगावपणा करता. इतकं डार्क मेकअप केला, फार तोंड लाल केलं यानं. दोन्ही अंगानं उलटणं तापलं, लाल भडक झालं. ते मला थांबा तुम्हाला बघतो, तुम्हाला दावतो माझी कला काय. सगळी शांत बसली. उलटणं जे गेलं फक्त बामणाच्या दोन्ही गालाच्या पप्या घेतल्या, काय सुद्धा केलं नाही. का आताच घेऊन आलं बामणाला. आतापर्यंत मुसलानं ठोकलं काय वाटलं नाही. आता पाटावर वाटाने ठोकलं तरी बामण गेलं नाही, पण उलटण्याचं मरेपर्यंत दिसरला. उलटणं असतं ते बरं का. विठाला विठाला विठाला. दोन्ही गालाचा कातडा घेऊन गेलं. कोण? मारायला नाही, भांडण नाही, टेन्शन नाही, पळापळी नाही, धरपकड नाही, काहीच नाही. कातडच घेऊन गेला आपाते. बसलं जाग्याला. बापरे काय म्हणले बार काय पण लय हुशार जात आहे. अशी भांडाभांडी अशी ठोकाठोकी. बामण म्हणला आणि जर 10-5 मिनिटं राहिलो तर माझा काटा निघल. बामण असा पळायच्या बाहेर बेतात लागला. वाड्यातनं बाहेर येणार तोवर बाजाला कळलं, दरवाजात बाज टाकलेली. बाज कोलांट्या खात बामणाला आलो. बामण वाड्यातनं बाहेर, जे हरी देवा. ती म्हणला जे हरी. नाही म्हणजे तुम्ही लय दिसत ना रातंजनला आलो, तुम्हाला चहा पेल्याशिवाय जाऊ देत नाही. कोण म्हणती? बाज म्हण. ती म्हणला माझा चहा मी मरायला लागलो तो हो बाजूला. नाही सोडणारच नाही म्हणजे तुम्हाला मी जाऊ देत नाही. आपल्या घरचा चहा पाहुणचार राहिला ना, ह्यानं बाजावरनं हुडी टाकायचा प्रयत्न केला. तिनं खालनं दुतर धरलं दोतार. ह्यानं दोतराच्या आशा टाकून दिली. नागवच पळायला. बाहेर दारात लाकडं तासूनच होती. कुळवण शिवळण बैलगाड्याची येटणं, ती दांडकीन, ती सगळा बारदाना, तुटलेली दिंड, दांडी, कुळपी सगळ्यांनी रटत चालू केलं. जेव्हा अशी फजिती आधीच कापडं निघून गेलेली दिगंबर जानवं तुटलं, पंचांग फाटलं आणि धोतार गळालं. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गळाले ढुंगणाचे, धोतर गळाले ढुंगणाचे, धोतर गळाले ढुंगणाचे, धोतर गळाले
तुटले पंचांग फाटले जानवे 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 तुटले पंचांग फाटले हो हो छान छान ओढ प्रमाण दिलं सोमेश्वर महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे आणि रट्ट पडायला लागलं लाकडाचं अशा ठोकला बामण दिवसात जाऊन यमुनेच्या डोहात बुडाला संध्याकाळी 12 वाजता घरी गेला बायकोपाशी बायको भूत म्हणून ओरडायला लागली भूत नाही मला तुझा नवरा गाल काय केलं उलताने नेलं मला मुख घेतलं काय त्याला बिनाबरोबर मी नव्हते अरे माझं मुख घ्यायचं बंद केलं तर ते उलताने गाल घेऊन गेला इतका कुठा नाही बर का इमानदारीने सांगा आता ही गवळणीकडे या जाऊ दे ही द्या सोडून म्हातारी जाणकार गवळणची जी चोरी झाली ती गवळणी तुमच्या डोसक्यात काय बुसकाट भरलं का म्हणले अरे 11 दिवसाचं लेकरू माणसाचं त्याला हा काय कळत नाही त्यानं बामणाची बिनबोली फजिती केली ऐक तुम्ही त्याला नंदाचं पोर मानता तुम्हाला काही येडं फेड लागली ती का ही नंदाचं पोर नाही बाप आहे सगळ्या जगाचा असा संवाद आहे म्हणती नंदाची पोरे ही जाऊ द्या म्हणले 6व्या दिवशी पुतना मावशीचं सोंग घेऊन आली कोण पुतना माहिती आहे का तुम्हाला पुतना हा थोरली मावशी हा हा मामा आहे म्हणजे काय अडचण नाही थोरली मावशी मामा 2 असल्यावर मावशी काय करते येणारच बरं का कंसाला सांगितलं अरे त्या बारक्या लेकराला मारायला गाड्या माणसाचं काय काम आहे मी कशाला म्हणजे तुझी मावशी टेन्शन घेऊ नको मायावीतीनं रूप घेतलं असं सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आपल्या स्थानामध्ये विष भरलं आणि विष भरून डायरेक्ट त्याला माहित होता आता तो तिथं आहे डायरेक्ट गोकुळला गेली नंदराजाच्या वाड्यावर गेली यशोदे दार ठाक मारली यशोदे कुठाय माझा ताना कुठाय कृष्ण यशोदा म्हणले काय झालं कोणाच ठाऊक कोण आहे बाई पहिलाच प्रसंग यशोदा बाहेर आली म्हणले काय कोण तुम्ही ते म्हणले मी तुझी बहीण आहे कुठली रातंजनची मग तुझी माझी ओळख कशी नाही ती म्हणले बघ तू बारकी असताना मला माझं लगीन केलं आणि नवरा असा खट्याळ मिळाला त्यानं माहेरचं तोंड बघू दिलं नाही ऊस तुडीला नेलं हा त्याच्यामुळं म्हणले आता म्हातारी झाली पण माझ्या बहिणीला लय दिसत ना 80 वर्षातनं पहिलं पोरग झालंय म्हणून बघायला जाणार नादी ओटले नादो नाही तर दी सोडून म्हणून मी आले आता मावशीचं नातं जोडलं की हो इतक्या जवळचं नातं म्हणल्यावर काय लोक म्हणते ती माय मारावी मावशी पोरावी विठाला विठाला कुठाय माझा कृष्णा ती म्हणली कुठाय म्हणूस तर आता ही बाई इगीन कोण ओळखीचं बी नाही यशोदा म्हणली झोपलाय कालवा करू नको झोपलाय म्हणूस तर देवानं पाळण्यात आरोळी ठोकली आई मी इकडे जित आहे झोपलो नाही काय म्हणलं आई तू माझी आई झाली अगं भवानीच्या पारी पहिलं गिराईक आली ह्या सगळ्यांचा काठा काढायसाठी तर मी आलोय आणि पहिल्या भवानीच्या गिराईकाला झोपलाय म्हणून सांगते उशीर कशाला 1:30 वाजत आली आणि त्यामुळं म्हणलं येऊ दे गिराईक त्यानं आरोळी ठोकल्या हिचा विचार नाही पाचार नाही पुतना पळत पाळण्यात गेली पाळण्यातनं त्याला घेतलं 2-4दा खाली वर आला मला पप्पी घेतली गाव जागं झालं पहिले पप्पी घ्यायची पद्धत होती बरं अशी खालीवर माझं आचडं पचडं चकलं हा पप्पी म्हणलं की स्टँडवर ऐकू जायची गावातल्या पोराशी ना कळायचं का कोणाची तरी पप्पी हा म्हणजे पप्पीचा प्रकार आता नसता फ्लाइंग केस आलाय बरं का आता पप्पी बंद झाली विठाला सगळ्यात सुधारणा झाली म्हणून पप्पीत का सुधारणा होणार नाही पप्पीत सुद्धा सुधारणा झाली सिस्टीमवाली बरं का आणि मग ते असे आले आता पप्पी नाही त्याचं प्रेम नाही माया नाही जिवाळ नाही आणि ती बी बाबा तिच्यापाशी चांगला खेळायला लागला आईपेक्षा बघ ती काय म्हणले लांबनं चालत आली उन्हात आणायचं जा सरबत कर जा तर मी कृष्णाला खेळवते आता ही पुतना होती तिनं आपल्या छातीत विष भरून कृष्णाला मारायसाठी आली येताना तिनं वाट्याने गोकुळातले 1000-2000 लेकरं ट्राय करून मारली होती घ्यायची पदराखाला घालायची चिटकलं की मारायची अशी 1000-2000 मारून कृष्णाकडे आलती इतकं जालिम विष भरलं होतं स्थानामध्ये ती आई आत गेली की हिनं पदराच्या खाली घातला मला कार्ट्या हित बरं आहे तुझ्या बेनं माझा भाऊ वाळून चालला हित बरं आहे काळा ढोस आहे म्हणजे आहे ते आहे आणि तुझ्या बेनं कंस वाळायला लागलाय कंस त्याचा मामाच होता आणि ही मावशी पुतना त्या पुतनेचं एक कुठं नाही देवाला वामन अवतार घेतला होता का वामन अवतार बळीला पाताळात घालण्यासाठी बळी सर्वस्वी उदार दानात बळीचा हात कोणी धरू शकत नव्हतं इंद्राला भ्या वाटायला लागला ही दान देऊन माझी गादी घेतं का काय पुण्य करून
म्हणून सगळ्या देवाने त्याचं सत्वहरण करण्यासाठी देवाला बारका 1.5 फुटी अवतार बारक्या लेकराचा वामनाचा अवतार घ्यायला लावला आणि देव गेला आणि 3-5 भूमी मागून बळीला पाताळात दाबलं. पण इतका बारका देव होता तरी सुद्धा बळीराजाची एक मुलगी होती लग्नाला आलेली. कोणाची? बळीची हां, तिचं नाव रत्नमाला आहे. काय नाव आहे? रत्नमाला. तिनं ते बारका देव बघितलं आणि देवाच्या प्रेमात पडली. तिला वाटायला लागलं हा आपल्याला नवरा करून घ्यावा, पण ही बारकं बाळ आहे इतकं सुंदर, त्याच्या रूपावर भाळली. कुणाच्या? किसनाच्या. आणि मग ती म्हणली ए किसना, ए देवा, ए वामना, इकडे ये रे. गेला देव. आता तिने विचार बदलला, हे बारक आहे, आपली इच्छा त्याच्यावर झाली, पण हे लहान आहे, वयात तफावत आहे, म्हणून तिनं शब्द फिरविला, मला तुला पाजू वाटायला लागले. काय म्हणते? पाजू वाटायला लागले. देव म्हणला मी तुला आवर्जून पिईन, पण येळ आल्यावर. आता वेळ नाही, आता बळीची गाठ घेऊ दे. ती मागच्या जन्मातली इच्छा, ती पाजाय आली पुतना. कळत आहे का? काही समज नाही, आई नाही, कोण मावशी नाही, पण ती पाजायची इच्छा. मागच्या जन्मात ती बळीराजाची मुलगी रत्नमाला, तिची वासना कृष्णावर गेली, मग तिचं पाजायचं शिल्लक राहिलं, ते कर्ज फेरलं तिथं. ही पुतना असताना विष भरून आली. मुडद्या तुझ्यामुळं आमचा राजा घाबरलाय, त्याला पदराखाली घातलं आणि पाजायला लागली. पाजायला लागल्यावर देव प्यायला लागला. देवानं विष प्याला, पचवलं. तिचं दूध प्याला, पचवलं. तिचं रक्त प्याला, पचवलं. आणि पंचप्राणाला तुंबडी लावल्यावर ती म्हणली बया लिकरू चित्र आहे, आता मी मरते पाजून पाजून, पण हे मरण आहे. वाटणी तर 2000 चलत चलत मेली, पण हे मरण आहे. आणि मग तिला वाटलं आपण मरणार, सोड कृष्णा, सोड कृष्णा. ती त्याला आपदायला लागली. ती म्हणला मावशे मी एकतर बळजबरीनं कुणाला धरत नाही, आणि धरल्यावर सोडीत नाही. तू आता शांत राहा. सोड सोड म्हणता म्हणता धाडकन ओरिजिनल रूपात प्रगट झाली, मेली. माळवदावर तो छपार उडून वर 70-80 फूट ती वर होतं. एखाद्या देवळाच्या शिखरावर कळस बसावा, तिच्या छातीवर मेल्यावर सुद्धा देव पेत होता. वर बार लेकरू शिड्या लावून तिच्यावरनं खाली काढला, आणि नंदराजाच्या वाड्यातनं तिचं तुकडं करून 2.5 महिने घरातनं बाहेर काढत होती. केवढी असेल पुतना? निवळ बारकी. आणि ऐक ना, अशी पुतना 65 एकरात सरपण रचलं होतं, 1.25 महिना जळत होतं तिचं मड. ही गवळणीची चर्चा आहे. म्हातारी गवळण, शानी गवळण, या पुरुषीनं सांगले तुमच्या डोसक्यात आखली आहे. त्या 6 दिवसाचं लेकरू पुतणीला मारतं, असली मोठी पुतना मारली, आणि ती नंदाचं आणि यशोदेचं कार्ट आहे. तुम्हाला लाजाबरू आहे का नाही? काय डोसक्यात विचार घेता का नाही? म्हणून म्हणते नंदाच्या पोरी, तुम्ही म्हणत असाल, पण मी म्हणत नाही. तो जगाचा बाप आहे. आजी चोरी केली खरे, बरं असू दे, त्याने केली. कशाहून म्हणजे काय? असा चोरीचा प्रकार आहे की त्याच्याशिवाय असला नाश कोणी करू शकत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अशा प्रकारची चोरी त्याच्याशिवाय कोण करू शकत नाही. हा चोरीचा प्रकार अनुमान प्रमाण आहे का? दुधाच्या 3 पिढ्याचा एकत्र नाश केला. दूध, दही आणि लोणी. ही दूध नाही, याचे कर्माचा हिशोब सांगितला शास्त्रानं. जसे दुधाचे 3 प्रकार, 3 पिढ्या. पहिली पिढी दूध, हे क्रियमान आहे. दुसरं पिढी दही, हे संचित आहे. आणि तूप प्रारब्ध आहे. हे कर्माचे प्रकार आहे. दुधाचे तसे 3 प्रकार, तसे कर्माचे 3 प्रकार. क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमान ज्ञानानं जाळता येईल, संचित थांबवता येईल, पण प्रारब्ध टळू शकत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा
आणि हरी कृपे त्याच्याशिवाय प्रारब्ध कर्माचा नाश होऊ शकत नाही. आणि असा तिन्ही कर्माचा एकत्र नाश करणारा तोच चोर आहे, दुसरा कोण नाही. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार, तो चोर आहे. त्याच्याशिवाय हे तिन्ही कर्म एकदम कोणी घालवू शकत नाही. म्हणता या विनन असे नोहे दुसरे ऐसे. मग तुकोबराय म्हणतात, हा सभे तू कया मेला, सभे तू कया मेला, सभे तू कया मेला, सभे तू कया मेला, गुना नीला देने गुना अनिला, देने गुना अनिला, म्हणती नंदाची पोरे, हो म्हणती नंदाची पोरे, गुना आलेला क्या बात है. सागर निसा धनी मध गा मधा
मधानी या मधानी या मधानी आजी चोरी केली खरे निरिसा सासा निरिसा सासा निरिसा सासा निरिसा 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 सानी धम निधम ग धम जगमग निरिसा सासा निरिसा निरिसा कसा जगमग सगग सग सग मम गम गम मदनी धनी 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 मम धम धम गम गम सगमग सग सग धनी सग धनी सगमग सगमग गम धम गम धम गम धम धनी सानी धनी गम धनी सानी गम 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 मदनी दाला गम मदनी दाला गम मदनी गम मदनी दाला गम मदनी दाला गम मदनी दाला गम मदनी दाला गम मदनी आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे गेली खरे गेली खरे आजी चोरी गेली खरे आजी चोरी गेली खरे मंदिराचा दिया पोरे मंदिराचा दिया पोरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 कुंडली गवरधारी पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज येणारे बाई समसंतन की जय. सभे तुका या मेला शहाण्या गवळणीची चर्चा आहे. जाणकार गवळण म्हणते बाबा हा जो चोरी करणारा चोर आहे ना वैकुंठातून खाली आलाय. कुणी आणला? सभे तुकया मेला. तुकोबरायासारख्या ज्ञानोबरायासारख्या नाथ महाराजासारख्या नामदेव महाराजासारख्या संतांनी आधी देवाचं वर्णन केलं आणि मग तसा देव आकाराला आला म्हणून आपल्या घरी चोऱ्या व्हायला लागल्या. हा गवळणीतली चर्चेचा अनुवाद आहे. या काल्याच्या प्रसंगाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायाचा हा गोड अभंग अगदी चिंतनीय अभंग, याच्यावर 6 महिने कीर्तन करता येईल एवढा चिंतनीय अभंग. या अभंगावर आपण थोडंसं या ठिकाणी काल्याच्या प्रसंगानुरूप चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या सेवेसाठी मृदंगाचार्य आमचे महादेव महाराज, सिस्टीमवाले आणि शूटिंगवाले सगळे टाळकरी विद्यार्थी मंडळी, आमचे संतनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे सोमेश्वर महाराज, सगळे टाळकरी, दोन्ही चोपदार, एखाद्या बाजूचे सगळे या ठिकाणी टाळकरी, आमच्या छोट्या छोट्या मुली, या सर्वांनी उत्कृष्ट सहकार्य केलं. तुम्ही 2 तास असल्या उन्हाचं बसलाव बरं का. मला आणि चिठी आली ती मागणं पावाडा म्हणा पिंगळा घ्या. आमचा पिंगळा व्हायला लागला उन्हा नाही तर कसा मुंगळा व्हायची वेळ आली बरं का. असू द्या, पण तो कीर्तनात काल्याच्या विषय नसतो. काल्याच्या कीर्तनात कालाच केला पाहिजे म्हणून मी टाळलं बरं का. चोपदार माफ करा. असू द्या. आणि वेळ झालाय, सकाळी 10ला कीर्तन चालू झालं असतं म्हणजे 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत आपल्याला काही करता आलीच ती मजा. पण आता उन्हाचं चालू झालंय त्याच्यामुळं, आणि तुमचा बी फुगड्याचा दिंडीचा आनंद असतो त्याच्यावर विरजण पडाय नको म्हणलं. बापाला कावा होईल तेव्हा मी येतो. आपलं मी तिथं नरखेडकराच्या दुकानात आडवा पडलो थोडी वेळ बरं का. आता काय लांब हो नका बाबा. आता काय लांब व्हायचं संपले ना, आता काय लांब व्हायचं आहे झालं आता बरं का. या सेवेच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग, कालेचा योग, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करू. कालेचा अभंग होईल आणि मग या ठिकाणी आरतीनं कार्यक्रमाची सांगता होईल. तुम्ही कुणी सुद्धा उठायचं नाही, विनेकरी येईल आणि मग आरतीचा अभंग होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल चला अभिनय करे बाबा चला. कुंडली गवरधारी चला चला आना लवकर विनेकरेला आना इकडे धरून 2 जण उचलू नाना उचलू. चल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल. बोलिलेले करो वेडी घंटी धरिला कृष्ण मणी अवघाचे प्रकाश अवघात वाटे तुम्ही का वैष्णव का प्रकाश वाटोलिया भाविका उत्तम लोका दातव दादा वाटे तुम्ही का तुका हरे हो मंगळी
एकमेकाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा महाराज ती साऊंड सारा की मध्ये वाट करा की मध्ये चोपदार काय करायचं चोपदार हा जरा जरा साईड